सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटलीच तुमचे एमएसटी सीईटीचे पीसीएम ग्रुपचे सेकंड अटेम्प्टचे रिझल्ट्स हे डिक्लेअर झालेले आहेत आणि आत्तापर्यंत तुमची ओव्हरऑल रिझल्टची प्रोसेस ही संपलेली आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट पण तुम्हाला समजलाय आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट पण आता तुम्हाला समजलाय. आता जेव्हा मुलांनी सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट चेक केला तर काही मुलांना डाऊट्स होते की दादा सेकंड अटेम्प्टमध्ये मला जास्त मार्क मिळाले होते, मला अपेक्षा होती की मला सेकंड अटेम्प्टमध्ये अजून जास्त पर्सेंटाइल मिळतील, बट तरी पण मला कमी पर्सेंटाइल मिळाले. इवन दो फर्स्ट अटेम्प्टपेक्षा मला सेकंड अटेम्प्टमध्ये कमी पर्सेंटाइल मिळाले. आता पुढे काय, रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आता मला पुढे ॲडमिशन मिळेल का, अशा भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत. काही मुलं बोलत आहेत की दादा रिझल्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ह्या रिगार्डिंग पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. प्लस आता दोन्ही तुमचे रिझल्ट डिक्लेअर झाले आहेत. आता ह्या दोन रिझल्टमधनं तुमचे कोणते पर्सेंटाइल कन्सिडर केले जाणार, ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आता अजून एक कुठले रिझल्ट येणार आहे का, म्हणजे बेस्ट ऑफ टू दोघांपैकी ज्या पण रिझल्टमध्ये चांगले मार्क असतील तर त्याच्यासाठी असा कुठला वेगळा रिझल्ट येणार आहे का, असे काही मल्टिपल क्वेश्चन्स आहेत. तर त्या रिगार्डिंग पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. प्लस त्यासोबत तुमचे रँक्स कधी येणार. आत्तापर्यंत तुम्हाला पर्सेंटाइल समजले, बट आता इम्पॉर्टंट आहेत रँक्स. आता रँक्स कधी येणार तर ते पण डिस्कस करणार आहे आणि रँकमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड ऑल्सो मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नक्की तुमची एक्झामची डेट कुठली होती, कोणती शिफ्ट होती, तुम्हाला 200 पैकी किती तुम्हाला मार्क मिळाले आणि त्याच्यानंतर किती पर्सेंटाइल मिळाले. मला फर्स्ट अटेम्प्टचं आणि सेकंड अटेम्प्टचं, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टचं तुम्ही मला दोन्हीही सांगा, ज्याच्याने आपण कम्पेअर करू शकू की किती मुलांना पहिल्या अटेम्प्टमध्ये जास्त पर्सेंटाइल मिळाले होते आणि किती मुलांना सेकंड अटेम्प्टमध्ये जास्त पर्सेंटाइल मिळालेलं आहे. अँड ऑल्सो आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण आहे. ह्याच्यामध्ये पण आम्ही पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो आणि मल्टिपल फीचर्स आहेत आणि हे फक्त 1499 मध्ये आम्ही फीचर्स प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही इन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज किंवा कॉल करू शकता. तुम्ही जे पण पर्सनल काउन्सिलिंगचे तुमचे डाऊट्स आहेत हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा बेस्ट ऑफ टू रिझल्ट्स हे कसं कन्सिडर करणार. बेस्ट ऑफ टू रिझल्टसाठी अजून एक सीईटी सेल काही आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे का, की आपल्याला कुठे सिलेक्ट करायचं आहे की हां मला हा रिझल्ट पाहिजे, मला हा रिझल्ट नको आहे, या रिझल्टमध्ये जास्त पर्सेंटाइल आहे तर मला हा रिझल्ट कंटिन्यू करायचा आहे ॲडमिशन प्रोसेससाठी, असं काय करावं लागणार आहे का. सगळ्यात पहिले कन्सेप्ट समजून घ्या, बेस्ट ऑफ टू रिझल्ट तुमचा कसा म्हणजे कन्सिडर होणार आहे. जसे की आता एक कॅन्डिडेटचा रिझल्ट मी आता घेतला आहे, ज्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 67 टोटल पर्सेंटाइल आहेत अँड सेकंड अटेम्प्टमध्ये 60 पर्सेंटाइल आहेत. आता ह्या दोघांपैकी रिझल्ट कसा कन्सिडर करणार, सब्जेक्ट वाईज कम्पेअर करणार आहेत का, तर नाही, सब्जेक्ट वाईज कम्पेअर नाही करणार. इथे तुमचे टोटल पर्सेंटाइल, हे जे टोटल पर्सेंटाइल आहेत ना, तर हे तुमचे बघितले जाणार आहेत. कारण की टोटल पर्सेंटाइलच्या बेसिसवर तुमचे कट ऑफ्स असतात. टोटल पर्सेंटेजच्या बेसिसवर आपण कॉलेज लिस्ट बनवत असतो, तर त्याच्यामुळे टोटल पर्सेंटेजच्या बेसिसवरच तुमचे बेस्ट ऑफ टू रिझल्ट्स कन्सिडर होणार आहेत. सो जर तुमचे पहिल्या अटेम्प्टमध्ये जास्त पर्सेंटाइल आले असतील तर तो रिझल्ट तुमचे ह्या इथे कन्सिडर केले जाणार. जर सेकंड अटेम्प्टमध्ये तुमचे जास्त पर्सेंटाइल आले असतील तर हा रिझल्ट तुमचा कन्सिडर केला जाणार आहे. मग दादा हे कसं कन्सिडर करणार, आपल्याला कुठे सिलेक्ट करावं लागणार आहे का, तर ह्या दोघांपैकी माझा बेस्ट हा रिझल्ट आहे तर हा रिझल्ट कंटिन्यू करा, असं काय कुठे सिलेक्ट करावं लागणार आहे का, तर तसं नाही आहे. बघा, सीईडीसीने अजूनपर्यंत काय क्लॅरिफिकेशन नाही केलं आहे की कसं काय करावं लागेल, बट माझा असा अंदाज आहे की जेव्हा तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ओपन होईल, कॅपराऊंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस ओपन होईल, जी की ऑलमोस्ट एंड ऑफ जूनपासून सुरू होऊ शकते, तर त्यावेळेस सीईडी सेल तुम्हाला दोन्ही अटेम्प्टचे मार्क एंटर करावं लागेल. म्हणजे सीईडी सेल सांगेल की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किती पर्सेंटाइल होते, पहिल्या अटेम्प्टचे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचा रोल नंबर एंटर करा. मग ते पहिल्या अटेम्प्टचे मार्क तुमचे फेच केले जातील, जे पण तुम्हाला पर्सेंटाइल मिळालेत हे तुमचे त्या फॉर्ममध्ये फेच केले जातील. प्लस तुम्हाला सेकंड अटेम्प्टचा पण ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर हे तुम्हाला एंटर करावे लागतील. मग हे सेकंड अटेम्प्टचे पण जेवढं पण पर्सेंटाइल आहेत हे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ऑटोमॅटिकली फेच होतील. बघा, कॅपराऊंडच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला सगळं मॅन्युअली एंटर नाही करावं लागत, काही गोष्टी ऑटो फेच होतात, म्हणजे ऑटोमॅटिकली एंटर होऊन जातात. त्यासाठी तुम्हाला फक्त काही रोल नंबर, त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ तुम्हाला काही टाकावी लागते, मग ते ऑटोमॅटिकली फेच होत असतं. तर एकदा तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचे डिटेल्स फेच केलेत आणि सेकंड अटेम्प्टचे डिटेल्स फेच केलेत तर सिस्टीम मे बी ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल की दोघांपैकी कुठला बेस्ट रिझल्ट आहे आणि त्याच्यानुसार तो बेस्ट रिझल्ट तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी कंटिन्यू करेल. सो त्याच्यामुळे हे पूर्ण सिस्टमॅटिक प्रोसेस होईल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की कसं काय कन्सिडर होणार, तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार, हे कसं तुम्हाला फिलअप करायचं आहे, हे मी सगळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर करेन. तर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता जस्ट
ज्या पण रिझल्टमध्ये तुमचा बेस्ट पर्सेंटाईल आलेले आहेत तर ते पर्सेंटाईल तुम्ही आता कन्सिडर करा तुमचे कॉलेजेसचे कट ऑफ बघण्यासाठी, कॉलेजेसचे रिसर्च करण्यासाठी. कॉलेज लिस्ट कशी बनवायची ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता त्याच्यानंतर रँक्स. आता बघा रँक्स आहेत ना तुमचे मल्टिपल येतात. आता मल्टिपल रँक्स म्हणजेच काय ते बघा, सगळ्यात पहिले स्टेट जनरल मेरिट नंबर येतो, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर येतो. आता हे रँक्स मल्टिपल आहेत आणि हे कधी येणार तर ते पण मी तुम्हाला सांगेन, बट प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला समजून देतो. स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजेच काय की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं, पूर्ण महाराष्ट्रामधनं जेवढ्या पण मुलांनी सीईडची एक्झाम दिलेली आहे आणि जेवढी पण मुलं इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करतात किंवा जेवढी पण मुलं फार्मसीसाठी अप्लाय करतात, तर त्या सगळ्या मुलांमधनं तुमचा किती रँक आला आहे तर हे तुम्हाला ह्या त्या स्टेट जनरल मेरिट नंबरमध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर एक युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर येतो, म्हणजे तुम्ही ज्या पण युनिव्हर्सिटीमध्ये बिलॉंग करताय, जसं की मुंबई युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे. सो ज्या पण युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही बिलॉंग करताय तर त्या युनिव्हर्सिटीमधनं जेवढी पण मुलं आहेत त्यांच्यापैकी तुमचा किती रँक आला तर हे तुम्हाला ह्यात दिलेलं असतं. कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे तुमची जी पण कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमची ह्या इकडं ओबीसी कॅटेगरी असेल तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढी पण ओबीसी कॅटेगरीमध्ये मुलं आहेत त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर हा पण रँक तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये किती मुलं ओबीसी कॅटेगरीमधले आहेत तर त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक दिलेला असेल. जर तुम्ही PWD स्टुडंट असाल, पर्सन विथ डिसेबिलिटी स्टुडंट असाल, तर सगळ्यांमधनं जेवढे पण महाराष्ट्रामध्ये PWD स्टुडंट आहे त्याच्यामध्ये तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला दिलेला असेल. ॲज वेल ॲज युनिव्हर्सिटी PWD नंबर म्हणजेच काय की तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे पण PWD कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला दिलेला असतो. जर तुम्ही TFWSला अप्लाय करणार असाल तर TFWS मेरिट नंबर असतो. जर तुम्ही JEE थ्रू अप्लाय करणार असाल ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे MST CET आणि त्यासोबत JEE पण दोन्ही थ्रू अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ऑल इंडिया मेरिट नंबर मिळतो. तर हे काही मेरिट नंबर आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की नक्की तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आला आहे. मग दादा हे रँक्स कधी समजतात आम्हाला पर्सेंटाईलमध्ये, तर जे पण आमचं स्कोर कार्ड आलं आहे ह्याच्यामध्ये रँक्स नाही दिले आहेत. मग हे रँक्स येतात कधी तर बघा, हे जे रँक्स आहेत हे नंतर येतील, म्हणजे जेव्हा तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, कॅपराऊंडची फॉर्म फिलिंग सगळी कंप्लीट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल, मग त्याच्यानंतर तुम्हाला रँक समजतात. आत्ता लगेच तुम्हाला रँक समजणार नाही आहेत. म्हणजे आपण एक्सपेक्टेड आपण बघितलं तर मिड ऑफ जुलैपर्यंत तुम्हाला रँक्स हे समजतील, म्हणजे तेव्हा तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट तुमची डिक्लेअर होईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रँक समजतील. आत्ता तुम्हाला रँक समजणार नाही आहेत. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. बट अशा प्रकारे काही तुमचे रँक्स आहेत ते डिक्लेअर होत असतात. आता त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जो भरपूर मुलांचा क्वेश्चन आहे, दादा रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे काही मुलांचे क्वेश्चन्स आहेत की दादा मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 68 मार्क्सवर 72 पर्सेंटाईल मिळाले होते, कमी मार्क्सवर थोडे जास्त पर्सेंटाईल मिळाले होते, बट सेकंड अटेम्प्टमध्ये तर उलटच झालं. सेकंड अटेम्प्टमध्ये मला 79 मार्क्सवर 68 पर्सेंटाईल मिळाले. हे कसं पॉसिबल आहे. जर मला पहिल्या अटेम्प्टमध्ये कमी मार्क्सवर जास्त पर्सेंटाईल मिळाले असतील तर सेकंड अटेम्प्टमध्ये पण तसंच काही व्हायला पाहिजे. 79 मार्क्सवर मला 80 अबोव पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत, मग मला कमी कसे मिळाले. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले नॉर्मलायझेशन मेथड तुम्हाला माहिती आहे. हे सगळं डिपेंड आहे तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर आणि तुमच्या शिफ्टच्या टॉपरवर. आता झालंय काय ना, सेकंड अटेम्प्ट हा मोस्ट ऑफ दी मुलांना चांगला गेला आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये मी बघतोय की ज्या पण मुलांचा सेकंड अटेम्प्टमध्ये आहे, काही मुलांना खराब गेलेला आहे, बट मोस्ट ऑफ दी मुलं, मेजॉरिटी ऑफ मुलं अशी आहेत ज्यांना सेकंड अटेम्प्ट खूप इझी गेला होता आणि त्यांना जास्त सुद्धा मार्क मिळाले होते. तर त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टची कॉम्पिटिशन पण तेवढीच वाढली, कारण की त्याच्यामध्ये जास्त मार्क स्कोर करणारी मुलं ही वाढलेली आहेत आणि त्यामुळेच तुमचे पर्सेंटाईल हे थोडे ड्रॉप झालेले आहेत. सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे. हे लॉजिकली बरोबर आहे, कारण की भरपूर मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर केले असतील तर त्याच्यामुळे तुमचे पर्सेंटाईलसुद्धा ड्रॉप झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मला काही कॉमेंट्ससुद्धा आले. इथे काही कॉमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये सेकंड अटेम्प्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट हे दोन्हीचे रिझल्ट दिलेले आहेत. जसे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये काही मुलांना 17 एप्रिल शिफ्ट 1मध्ये 50 मार्क्सवर 34 पर्सेंटाईल मिळाले. त्याच ठिकाणी सेकंड अटेम्प्टमध्ये 65 मार्क्सवर 70 पर्सेंटाईल हे ते मिळाले. अजून एक दुसऱ्या साईडला एक पर्सन आहे ज्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 15 एप्रिलच्या सेकंड शिफ्टमध्ये 50 मार्क्सवर 20 पर्सेंटाईल मिळाले. त्याच ठिकाणी त्याला सेकंड अटेम्प्टमध्ये 50 मार्क्सवर त्याला फक्त 5 पर्सेंटाईल मिळाले.
तर हे कसं पॉसिबल आहे, तर बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे नॉर्मलायझेशन मेथडमध्ये की बिलो 60 मार्क जर तुम्हाला मिळाले असतील तर त्याचे पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं हे मुश्किल आहे, कारण की ह्या रेंजमध्ये हजारो मुलं असतात. आता ह्या इकडे 5 पर्सेंटाईल जर तुम्हाला मिळाले असतील म्हणजेच काय की तुमच्यापेक्षा जास्त अजून मुलांनी मार्क स्कोर केले असतील सेकंड अटेम्प्टमध्ये, तर त्याच्यामुळे तुमचे पर्सेंटाईल ड्रॉप झाले. सो आय होप हे तुम्हाला समजलं असेल की बेस्ट ऑफ 2 रिझल्ट तुमचे कसे कन्सिडर होणार आहेत, तुम्हाला रँक्स कधी समजणार आहेत, अँड मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये तुमच्या रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही. आता जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले असतील किंवा जर तुम्हाला ह्या पर्सेंटाईलवर माहिती नसेल की कॉलेज लिस्ट कशी बनवायची, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मल्टिपल फीचर्स प्रोव्हाइड करतोय, सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत. इकडे तुम्ही बघू शकता पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतोय, इकडे रिजन वाईज कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इथे आम्ही तुम्हाला 1-on-1 मेंटर गायडन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे इकडे तुम्हाला एक पर्सनल मेंटर मिळेल जो की पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असेल अँड तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. अँड प्लस हे ते मी पण असणार आहे, म्हणजे माझ्यासोबत पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता. असं नाही की तुम्हाला पर्सनल मेंटर असेल आणि मी नाही आहे, असं नाही आहे. इकडे मी पण असणार आहे, म्हणजे जर तुम्हाला काही मेजर डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याशी मेंटरशिप घ्यायला किंवा माझ्याशी बोलायला तुम्हाला एक्स्ट्रा काही फीज नाही भरावी लागणार. इथे तुम्हाला अनलिमिटेड व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्टसुद्धा मिळतो आहे, आणि हे सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स तुम्हाला फक्त 1499 मध्ये इथे तुम्हाला मिळतात. सो इकडे खूप कमी प्राईस आहे, लिमिटेड ऑफर आहे, स्पेशल ऑफर आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. इथे तुम्हाला एनरोल कसं करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे, इंजिनिअरिंग की फार्मसी. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. बाकी जर तुम्हाला अजून काही एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. हे काही आपले रिव्ह्यूज आहेत जे लास्ट इयरच्या मुलांनी दिले आहेत, हे पण तुम्ही हे व्हिडिओला पॉज करून रीड करू शकता. अँड प्लस आपली ॲडमिशनची सिरीज सुरू आहे यूट्यूबवर, तर ती पण तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर काही व्हिडिओज प्रोव्हाइड करतो आहे की तुम्हाला कमी मार्क्सवर कसे तुम्हाला कॅपराऊंडसाठी कॉलेज लिस्ट बनवायची आहे, कॅपराऊंडचे रूल्स नक्की काय आहेत, तुम्ही कमी फीजमध्ये ॲडमिशन कसं मिळवून घेऊ शकता, तर ह्याचे काही मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड केले आहेत, जे व्हिडिओज तुम्ही चेकआउट करू शकता. आपले सगळे व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनल व्हिजिट करून सगळे कॅपराऊंडचे रिलेटेड व्हिडिओज चेक करू शकता. सो गाइज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आपलं व्हॉट्सॲप चॅनल पण जॉईन करून ठेवा, ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड हॅव अ गुड डे.